नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी विजयकुमार तासगाव यश ॲग्रोलॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बंधूंनो, अत्यंत साधी ट्रिक आहे. डाळिंबात मर रोग असेल किंवा इतर पिकात मुळावर येणारे कोणतेही आजार असतील, मुळाची कार्यक्षमता असेल, मुळांनी उचलण्याचं खतं आणि पाणी उचलण्याचं तंत्र असेल, अगदी एवढं जर काम आपण केलं तो खूप खतरनाक रिझल्ट मिळतात. बऱ्याच वेळा आपण बुरशीजन्य म्हणजे जीवाणूजन्य कीटकनाशकांना आणि जीवाणूजन्य बुरशीनाशकांना आपण जास्त महत्त्व देत नाही. पण मित्रांनो, आपण द्राक्षबागेत नुसत्या PHB KSBवर, आझोरायझोवर, नुसत्या ट्रायकोसोडोवर, मेटाव्होल्टीवर आपण बागाच्या बागा चांगल्या आणल्या. त्यात आपण बटलरसारखं एक औषध देण्याचा प्रयत्न केला. ते जैविकच आहे, नेमॅटोड आहे. तुम्हाला मी आज मायक्रोरायझाबद्दल सांगतो. एकरी 200 ग्रॅम मायक्रोरायझा ड्रीपमधून दिला तर मुळावर येणाऱ्या सगळ्या प्रकारच्या बुरशी हे कंट्रोल करण्याचं काम मायक्रोरायझा करतं. एकरी 200 ग्रॅम देण्याची पद्धत. 200 लिटर पाणी, मायक्रोरायझा 200 ग्रॅम, गूळ 1 किलो, चांगलं ढवळा, 2 दिवस भिजू द्या. 2 दिवसात जर 3-4 वेळा ढवळलं तर अत्यंत सुंदर, आणि ते ड्रीपमधून द्या. हे काय करतं मायक्रोरायझा? जमिनीत जातं, जमिनीत गेल्यानंतर मुळावर जातं आणि मुळावर वाढतं. मुळाच्यावर वाढतं ते मुळाच्यावर एक धागे तयार करतं, पांढरं कोटिंग तयार करतं. आणि असं कोटिंग तयार जे होतं ते कोटिंग कोणत्याही बुरशीला मुळापासून अटकाव करतं, कोणत्याही प्रकारच्या बुरशीला मुळांच्यापासून अटकाव करतं. आणि जे अन्नद्रव्य आहेत ते अन्नद्रव्य शोषून घ्यायला खूप चांगली मदत करतं. इतका चांगला उपयोग ह्या मायक्रोरायझाचा आहे. खर्च खूप कमी आहे, 800-300 रुपये फक्त यातील तुमचे एकरासाठीचे. पण उपयोग एवढा खतरनाक होईल की मुळं पांढरी आणि स्वच्छ अत्यंत चांगली राहतील. पुन्हा एकदा 4-5 महिन्यातून पुन्हा एकदा मायक्रोरायझा ड्रीपमधून द्या. वर्षातून 2 किंवा जास्तीत जास्त 3 ॲप्लिकेशन जरी आपण केली, ड्रीपमधून द्यायचं आहे, त्या आळवणीसुद्धा नाही आहे, तरीसुद्धा मायक्रोरायझा जमिनी इतका स्वतःहून वाढेल की तू पुन्हा 1-2 वर्षांत तुम्हाला जमिनीतून मायक्रोरायझा देण्याचीसुद्धा आवश्यकता भासणार नाही. दिला वर्षातून 1-2दा तरी चांगली गोष्ट आहे. परंतु ज्यांना बागायती शेती करायची आहे, ज्यांना कमी खर्चात उत्पादन काढायचं आहे, अशा बागायतदारांनी, शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत मायक्रोरायझाचा वापर नेमका करण्याचा प्रयत्न करा. खर्च खूप कमी येतो. आपल्याला मी मगाशी सांगितलं तसंच आपल्याला जैविक बुरशीनाशक आणि जैविक कीटकनाशकांच्या बद्दल गैरसमज प्रचंड आहेत. कुठली खतं सोडल्यानंतर ते जळून जाते, लगेच अशातला भाग नाही. समजा थोडाफार जळून गेलाच तर पुन्हा बुरशी आपोआप जमिनीत वाढत जाते, तिलाही जगायचं आहे. त्यामुळं कमीत कमी खर्चात चांगलं उत्पादन करण्यासाठी मायक्रोरायझाचा वापर नेमकेपणानं करण्याचा प्रयत्न करा. आपलंही EM नावानं, मायक्रोरायझा नावानं आपण आपल्या यश ॲग्रोचा देण्याचा प्रयत्न केला. शक्य झालं तर यश फर्टिलायझर मायक्रोरायझा वापरा, नाही झालं शक्य दुसऱ्या कंपनीचा वापरा, पण वापरा. बागायतदार बंधूंनो, आपली स्पर्धा आता जागतिक दर्जाच्या शेतकऱ्यांच्या बरोबर आहे, हे विसरून आता नाही चालणार. शेती शिकून करायचं तंत्र हे लक्षात घ्या. धन्यवाद.